तर मस्त झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे। कमी वेळेत झटपट असा हा मटणाचा रस्सा तयार होतो। जास्त मसाले न वापरता अगदी कमीत कमी साहित्यात झणझणीत आणि तरीदार असा हा मटणाचा रस्सा भाकरी भातासोबत खायला एक नंबर असा लागतो। तर मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी इथं मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यामध्ये आता एक छोटा चमचा हळद घालू, त्याचबरोबर चवीनुसार थोडं मीठ घालू। हळद आणि मीठ मटणाला चांगलं हाताने लावून घेऊ। हळद मीठ लावून झाल्यानंतर हळद मिठामध्ये एक 10 मिनटं असंच मटण मुरत ठेवू। तोपर्यंत आपण मटणाच्या रश्श्यासाठी मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी इथं मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे। अर्धा इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटून घेऊ। तर वाटण किंवा मसाला तयार झालेला आहे। रस्सा करण्यासाठी कुकरमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण एक 5 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। यामध्ये मी कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो घातलेला आहे, त्यामुळे वाटण चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे वाटणाची कच्ची चव रश्श्याला लागत नाही। तर वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 4 चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घालणार आहे। तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता। 1 चमचा मटण मसाला घालू आणि आता लाल तिखट आणि मटण मसाला वाटणासोबत चांगलं परतून घेऊ किंवा मिक्स करून घेऊ। लाल तिखट चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि मसाला चांगला परतून घेऊ, म्हणजे काय होतं लाल तिखटसुद्धा न करपता चांगलं परतलं जातं मसाल्यासोबत। तर मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये हळद मीठ लावलेलं मटण घालू आणि मटण 4 ते 5 मिनिटासाठी मसाल्यांसोबत चांगलं परतून घेऊ किंवा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊ। तर मटण मी चांगलं मसाल्यांसोबत परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये गरम पाणी घालू। तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे। कुकरमध्ये मटण पटकन शिजतं, त्यामुळं जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी घाला। पाणी घातल्यामुळे थोडंसं मी चवीनुसार अजून मीठ यामध्ये घातलेलं आहे। आता रश्श्याला चांगली उकळी येऊ देत। मटणाच्या रश्श्याला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊ। तुम्हाला जर भांड्यामध्ये मटणाचा रस्सा बनवायचा असेल तर याच पद्धतीने मटणाचा रस्सा तुम्ही भांड्यामध्ये बनवू शकता। तर जवळजवळ 4 शिट्ट्या कुकरच्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे मी आणि तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत तर्रीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे। बारीक चिरलेली आता कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ। गरम गरम भाकरी मटणाच्या रस्स्यासोबत चुरून खायला एक नंबर अशी लागते। भाकरी चपाती भातासोबत खायला हा मटणाचा रस्सा मस्तच लागतो। तुम्हाला जर ही झटपट मटणाच्या रश्श्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।